आप देख रहे हैं पब्लिक समाचार, पब्लिक के हक में। 100च्या आसपास गाई त्या कत्तलीसाठी जमा केलेल्या होत्या आणि त्या सोडवण्यासाठी शोभाताई बच्चाव खासदार ताई यांनी पोलीस स्टेशनवर दबाव आणून एसपींवर दबाव आणून ते सोडवण्यासाठी जी प्रयत्न केले आणि ज्या गायींची हत्या करण्यासाठी कसायाने त्या हीपणे बोललेलं आहे की या गायी कत्तलीसाठी नेत आहे, तरी सुद्धा देखील शोभाताईंनी त्याचा विचार न करता फक्त त्या कसायांना कशी मदत करता येईल हा विचार केलेला आहे। म्हणून भारतीय जनता पार्टीच्या धुळे महानगरातर्फे आम्ही जाहीर निषेध करतो आणि शोभाताई बच्चाव यांना योग्य ती शिक्षा मिळायलाच पाहिजे। एक क्लिप व्हायरल होते आहे, तुमचा निषेध केले जातो आहे, व्हायरल होते आहे क्लिप। एका जो काही जनावरांचा कसाई आहे त्याच्या संदर्भात तुम्हाला फोन आलेला आहे, तुम्ही त्याच्याशी बोलणं करताय, त्या संदर्भात आपली भूमिका काय आहे? आता असं आहे, मतदारसंघातले जे काही मतदार आहेत ते त्यांचे विविध जे काही प्रश्न असतील, ज्या काही मागण्या असतील, जे काही समस्या असतील त्या संदर्भामध्ये फोन करत असतात। त्याच पद्धतीने हा देखील फोन आला आणि फोन आल्यानंतर मी त्यांना सांगितलं की तुमचा प्रश्न काय आहे। त्यांनी सांगितलं की बाबा ते काहीतरी कॉटन मार्केटमध्ये काही माल आलेला आहे आणि ते सोडवला जात नाही। तर मी त्यांना म्हटलं की कसला माल आहे, काय आहे, मला तुम्ही पूर्ण माहिती द्या, पण ती पण ते देत नव्हते। आणि मग मी म्हटलं मी एसपी साहेबांशी बोलते, तिथे जे काही पोलीस अधिकारी आहेत त्यांच्याशी बोलते, कारण काय प्रश्न आहे तोच न समजल्यामुळे मी सातत्याने विचारत होते आणि त्या संदर्भामध्ये मी बोलले। कारण काय असतं की अनेक काही रुग्ण असतात, काही ऍक्सिडेंट असतात, असे पण फोन येतात, आपल्याला ते फोन उचलावेच लागतात। सोशल मीडियावर तुमच्यावर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे या संदर्भात? नाही, सोशल मीडियावरती जे काही टीका करणारे आहेत ते आपल्या सगळ्यांना माहिती आहे की कोण टीका करणारे आहे, तर मी त्याच्याबद्दल काही भाष्य करणार नाही। परंतु मला तर लोकप्रतिनिधी या नात्याने जे जे काही जनतेचे प्रश्न आहेत ते सोडवण्याच्या संदर्भामध्ये मला म्हणजे संबंधित जे काही डिपार्टमेंट असेल, मग ते कलेक्टर ऑफिस असेल, पोलीस कमिशनर असेल, महानगरपालिकेचे कमिशनर असतील, जिल्हा परिषदेचे सीओ असतील, तर त्यांनाच मला सांगावं लागेल, कारण समोरून जर माहिती मिळत नसेल तर मी त्यांच्याकडूनच माहिती घेईल ना, आणि त्या पद्धतीने जे काही नियमाप्रमाणे असेल त्याप्रमाणे कारवाई करायला सांगेल।